नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अपाने जोहती प्राणम प्राणे पानम तथा परे। प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः। मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी। हवन केले एकी अभ्यास योगे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायामध्ये आता अनेक प्रकारच्या यज्ञांच्या वर्णनाला प्रारंभ झालेला आहे। अर्थात परमात्म प्राप्तीची शास्त्रामध्ये जेवढी म्हणून साधनं सांगितलेली आहे त्या सगळ्या साधनांना या अध्यायामध्ये किंवा या प्रकरणामध्ये यज्ञ असं संबोधन केलेलं आहे। मग कोणती साधना करा, जर ती आपल्याला साक्षात परमात्म दर्शन करून देत असेल तरीही तो यज्ञच आहे, आणि काही परमात्म प्राप्तीसाठी सहाय्यकारी होत असेल तरी ते परंपरेनं सुद्धा यज्ञच आहे। जसं की आपण कायमचा विचार करतो, मनुष्याला जेव्हा ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं तर त्या ज्ञानप्राप्तीनंतर लगेच त्याला मोक्ष मिळतो। मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मज्ञान साक्षात साधन आहे, आणि ते ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये राहण्यासाठी चित्ताचं स्थैर्य आणि चित्ताचं निष्पाप होणं फार महत्त्वाचं आहे। चित्ताचं स्थैर्य मिळतं उपासनेच्या द्वारे, आणि चित्ताच्या ठिकाणचा दोष जातो निष्काम कर्माने। निष्काम कर्म केलं तरी ज्ञानाला उपयोगी आहे, उपासना निष्काम केली तरी ज्ञानप्राप्तीसाठी उपयोगी आहे। म्हणून कर्म आणि उपासना हे परंपरेनं कारण आहे, आणि तत्त्वज्ञान किंवा ब्रह्मज्ञान मोक्षासाठी साक्षात साधन आहे। म्हणून ही सगळी साधनं श्रेयप्राप्तीसाठी अत्यंत उपयोगाची असल्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांना यज्ञ असं म्हटलं आहे। त्या यज्ञामध्ये सुद्धा 2 प्रकार, एक आहे गौण यज्ञ, दुसरा आहे मुख्य यज्ञ। मुख्य यज्ञाचं महत्त्व कळण्यासाठी गौण यज्ञाचं प्रतिपादन करावं लागतं। शास्त्रामध्ये आपण कायम हा विचार करत असतो, कोणत्याही साधनाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन जर करायचं असेल तर इतर साधनांचं कनिष्ठत्व प्रतिपादन करावंच लागतं। पण त्यामध्ये इतर साधनांची निंदा करण्याचं तात्पर्य नसतं, फक्त विधेयविषयाचं प्रतिपादन करण्यासाठी त्या विषयाची स्तुती केलेली असते। नहि निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयस्तोतुम, असा शास्त्राचा एक विचार आहे। या सगळ्या यज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर तो आहे ज्ञानयज्ञ। पण त्या ज्ञानयज्ञाचं महत्त्व कळण्यासाठी शास्त्रामध्ये जी काही अन्य प्रकारची यज्ञ सांगितली आहे त्या सगळ्यांचा विचार क्रमशः प्रसंगानुसार आलेलाच आहे। त्यापैकी 25व्या श्लोकापासून 28व्या श्लोकापर्यंत जवळपास आपण आतापर्यंत पाठीमागे असणारे 5 आणि 28व्या श्लोकामध्ये प्रतिपादन केले 6 किंवा पुन्हा 5, अशा प्रकारे जवळपास 11 किंवा 10 यज्ञांचा विचार केलेला आहे। आता या प्रकरणामध्ये प्राणायाम नावाची साधना करणारे योगी आहे, त्यांचाही क्रमशः ज्ञानोबाराय विचार घेतात। तो 29व्या श्लोकाच्या पूर्ण पदामध्ये आणि 30व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये, अर्थात सार्ध श्लोकात म्हणजे 1.5 श्लोकामध्ये प्राणायामाचा विचार केला आहे। काल आपण विचार पाहिला 28व्या श्लोकामध्ये 6 प्रकारचे यज्ञ प्रतिपादन केले असं मधुसूदन सरस्वती यांचं म्हणणं आहे। द्रव्य यज्ञाः, तीर्थामध्ये गेल्यानंतर द्रव्य त्याग करणं किंवा धर्मशाळा बांधणं, नवीन प्रकारचं सरोवर तलाव तयार करणं, विहिरी बांधणं, याला इष्ट कर्म असं म्हणतात। आणि पूर्त नावाचं कर्म शरणागताची रक्षा करणं, कोणत्याही प्राणीमात्रांची हिंसा न करणं, याला इष्ट आणि पूर्त नावाचं कर्म असं म्हणतात। आणि त्यासाठी द्रव्य त्याग करत असेल एखादा व्यक्ती तर तो द्रव्य याग आहे। कायिक वाचिक मानसिक शुद्धीकरणासाठी एखादा व्यक्ती तप करत असेल तर त्याला तप नावाचा यज्ञ असं म्हटलं जातं। अष्टांग योगाची साधना करत असेल, यम नियम आसन प्राणायाम
तो प्राणायाम या 1.5 श्लोकामध्ये येणार आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार तो पाठीमागे येऊन गेला 26व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये. धारणा ध्यान आणि समाधी 27व्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये आला आहे. आत्मसंयम योगाग्नो म्हणजे तिथं धारणा ध्यान आणि समाधी आली. प्रत्याहार संयम अग्नी शुजुहती इथे आलेला आहे. आणि याच अध्यायामध्ये आता या श्लोकामध्ये प्राणायामाचा विचार येतो आहे. म्हणजे यम नियम आणि आसन हे 28व्या श्लोकामध्ये योग यज्ञाहा या पदामध्ये घ्यावे लागतात. कारण जर अष्टांग योगाने संपन्न योग असेल आणि जर तो इतर ठिकाणी विखुरला गेला असेल तर मग उर्वरित जे काही राहिले प्रकार ते प्रकार योग यज्ञाहा यामध्ये घ्यावे लागतात. त्यामध्ये सुद्धा 5 प्रकारचा यम आहे. यम म्हणजे यमपुरीतला यम नाही, अष्टांग योगातला यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. त्यामध्ये काया वाचा मनाने कोणाला त्रास न देणं याला म्हणतात अहिंसा. आपल्या स्वतःला जे मिळतं ते संपादन करायचं आणि इतरांची कोणती पण वस्तू घ्यायची नाही याला म्हणतात अस्तेय. अहिंसा, सत्य, सत्य राहिलं होतं ना, यथार्थ भाषण. जे आपल्या मनात आहे तेच आपल्या वाणीमध्ये आलं पाहिजे. या यथार्थ भाषणाला म्हणतात सत्य. अहिंसा, सत्य, अस्तेय. कोणाची वस्तू आपण चोरी करून घ्यायची नाही. न विचारता जर घेत असेल तर त्याला चोरी असं म्हणतात. त्यानंतर आहे ब्रह्मचर्य. जागृती, स्वप्नान, सुषुप्ती तिन्ही अवस्थामध्ये अष्टभोगांचा परित्याग करणं याला म्हणतात ब्रह्मचर्य. सर्व वस्तूमध्ये सर्व अवस्थेमध्ये अष्टभोगादिकांचा किंवा मैथून इतर असणाऱ्या क्रिया कायिक वाचिक या सर्वांचा जागृती, स्वप्न, सुषुप्ती काया वाचा मनाने त्याग याला म्हणतात ब्रह्मचर्य. किंवा दुसरा अर्थ होतो ब्रह्मस्वरूपामध्ये अंतःकरणाची वृत्ती कायम विचरण करत राहणं यालाही ब्रह्मचर्य असं म्हणतात. अपरिग्रह आवश्यक आहे तेवढा संग्रह करायचा, अनावश्यक गोळा करायचा नाही, त्याला अपरिग्रह असं म्हणतात. शास्त्रांनी मर्यादा पण सांगितली बरं. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी कुहा या अर्थाने हा सगळा योगातला विचार येतो आहे. आणि योग सगळ्या व्यक्तीला आवश्यक आहे. हा झाला 5 प्रकारचा यम. त्यानंतर नियम सांगितला 5 प्रकारचा. शौच पावित्र्य पाळणं, स्नान करणं हे बाह्य पावित्र्य आहे आणि मनामध्ये विकार नसतं हे अंतरातलं पावित्र्य आहे. संतोष, शौच झालं 2 प्रकारचं. संतोष प्रारब्धाने जे मिळतं त्यामध्ये समाधानी राहणं, अलम भावना याला म्हणतात संतोष. त्यानंतर हा तपाचा विचार आला आहे. तपोयज्ञामध्ये आपण केला तो विचार. स्वाध्याय करणं. स्वाध्याय म्हणजे वेदापासून तर संत वाङ्मयापर्यंत जे काही आपल्याला शास्त्र आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतं त्याचा वारंवार अभ्यास करणं. एकदा वाचून चालत नाही, ते वारंवार वाचलं पाहिजे. आणि ते सुद्धा घाईनं वाचायचं नाही, थोडं शांततेनं. अंतःकरणाची वृत्ती त्या प्रत्येक अक्षराशी संबंधित झाली पाहिजे आणि त्या अक्षराच्या आतमध्ये असणारा अर्थ आपल्या अंतःकरण वृत्तीला ग्रहण करता आला पाहिजे. याकरिता जेवढा वेळ लागतो तेवढ्या शांत वेळेमध्ये वाचलं पाहिजे. ओरकायचं म्हणून वाचायचं नाही, नाहीतर मग हातामध्ये काही लागत नाही, फक्त श्रम होता. त्याला म्हणतात स्वाध्याय. आणि सर्वात शेवटी ईश्वर प्रणिधान. गुरु हेच ईश्वर आहे, ईश्वर हेच गुरुतत्व आहे. या रूपाने सगळं त्यांना समर्पित करायचं किंवा त्यांचं ध्यान करायचं याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. 5 प्रकारचा यम, 5 प्रकारचा नियम आणि ज्यामध्ये कमीत कमी आपण 3 तास सुखाने बसू शकतो अशा प्रकारची बैठक त्याला म्हणतात आसन. मग त्यामध्ये बरेच आसनाचे प्रकार आहे. पद्मासन असेल, आसनाचा प्रकार आहे. वज्रासन तोही प्रकारच आहे. कमीत कमी 3 तास त्यामध्ये बैठक करता आली पाहिजे तर आपलं आसन सिद्ध झालं असा त्याचा अर्थ होतो. यम नियम आणि आसन सिद्ध करणारे योग यज्ञ करतात. त्यानंतर आहे स्वाध्याय. तो इथंच आला आहे बघा, आपण त्याचा विस्तार केला आहे. परत स्वाध्याय म्हणजे काय? विधीपूर्वक वेदाचा अभ्यास करणं याला म्हणतात स्वाध्याय यज्ञ.
ज्ञानयज्ञ म्हणजे काय? युक्ती आणि अनुभवपूर्वक वेदाचा तात्पर्याचा निश्चय करणं, याला म्हणतात ज्ञानयज्ञ. स्वाध्याय यज्ञ वेगळा आहे. स्वाध्याय यज्ञामध्ये फक्त झालं तर परोक्ष ज्ञान, ज्ञानयज्ञामध्ये अपरोक्ष ज्ञान. तात्पर्याचा निश्चय करायचं त्याला तर श्रवण म्हणतात खऱ्या अर्थाने. उपक्रम उपसंहार षडलिंग पाहून तात्पर्याचा निश्चय करणं त्याला विचारसागरा श्रवण म्हणतात. पण इथं व्याख्या करत असताना जीव ब्रह्म ऐक्यामध्ये तात्पर्य आहे असा निश्चय करणं याला म्हणतात ज्ञानयज्ञ. आणि अनेक प्रकारचे कठीण कठीण व्रत करणारे जे असतात यती, त्यांच्याकडून सुद्धा साधना होते की नाही म्हणून शास्त्रकारणे त्यांचासुद्धा 6व्या यज्ञामध्ये समावेश केलेला आहे. ज्ञानोबारा म्हणतात, अर्जुना हे फार कठीण आहे बरं. हे स्पष्टीकरण करायला थोडेसे सोपे आहे, कारण ते फक्त शब्दाने सांगायचे आहे. पण जेव्हा प्रात्यक्षिक त्याचं अनुष्ठान केलं जातं तेव्हा ते अत्यंत कठीण आहे. कठीण जरी असेल तर अशक्य मात्र नाही. जितेंद्रिय आशीची घडे योग्यता अवशे, ज्याने आपल्या मनावर इंद्रियावर विजय संपादन केलेला आहे त्याला ह्या सगळ्या प्रकारच्या साधना करता येतात. आणि काही साधक प्रवीण तेथ भले, तेथ म्हणजे आपलं मन आपले इंद्रिय यांना जिंकून घेण्याकरता जे अत्यंत कुशल आहे, निष्णात आहे. आपण बऱ्याचदा लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो बरं. परमार्थामध्ये येऊनसुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण लोकांचं मन जिंकलं पाहिजे. लोकांचं मन जिंकण्यापेक्षा आपण आपलं मन जिंकलं पाहिजे, कारण ते आपलं फार महत्त्वाचं आहे. लोकांचं काही नाही, आपण नाही जिंकलं तर जगातलंही माणसं आहे लोकांचं मन जिंकण्यासाठी. आपलं मन आपल्याला जिंकता आलं पाहिजे. ज्ञानोबारा म्हणतात, तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. लोकांचं मन जिंकण्यासाठी जेवढा वेळ आपण देतो त्यापेक्षा 1/10 जरी वेळ दिला तरी आपलं मन आपल्या ताब्यात राहू शकतं. आणि ज्याचं मन ज्याच्या ताब्यात आलं त्याला परमार्थाची प्रगती करण्यासाठी काही कष्ट पडत नाही. परमार्थ फार सोपा आहे, फारच सोपा आहे तुकोबारा म्हणतात. पण केव्हा चित्तसाह्य झाली या, थोडे आहे चित्तसाह्य झाली या, नाहीतर मग फार कठीण आहे. म्हणून मन करारे प्रसन्न. आपलं शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी हे सगळे प्रसन्न असले पाहिजे. ज्या दिवशी आपलं मन प्रसन्न असतं त्या दिवशी उपचाराची गरज पडत नाही. म्हणजे आपल्याला कोणी भोजन नाही दिलं तरी मनुष्य प्रसन्न राहतो. एखाद्याने आपला सत्कार नाही केला तरी तो आनंदी राहतो. एखाद्याने आपली स्तुती नाही केली तरी तो आनंदी राहतो. कशामध्ये? जर मनाची प्रसन्नता असेल तर. मन प्रसन्ने त्रिभुवन प्रसन्ने. ज्याचं मन प्रसन्न आहे सगळं त्रैलोक्य त्याच्याकरता प्रसन्न आहे. म्हणून त्याला जिंकावं लागतं. आणि मन जर साह्य झालं तर मग फार सोपा परमार्थ आहे. त्या उपनिषदामध्ये शरीराला रथ असं म्हटलं आहे. शरीर एक प्रकारचं रथ आहे. 5 इंद्रिय त्याचे घोडे आहे. त्या घोड्यांचा लगाम मन आहे. आणि लगाम जिच्या हातामध्ये आहे ती बुद्धी सारथी आहे. आणि आपण त्या रथावर विराजमान असणारे रथी आहोत. बलवान आपण आहोत. पण आपण बुद्धीच्या ताब्यात न जाता मनाच्या ताब्यात जातो. आणि मन एवढं चंचल आहे, ते इंद्रियांचा लगाम स्वरूप ते असल्यामुळे ते इंद्रियांना विषयाकडे घेऊन जातं. आणि मन एवढं चंचल आहे, जे बुद्धी ते सळी, ते बुद्धीचा छळ करतं, बुद्धीला टिकू देत नाही, स्थिर राहू देत नाही. म्हणून शहाण्या पुरुषाला हे सगळं प्रसन्न करावं लागतं. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळे ताब्यात घ्यावे लागतात. आणि ज्याने हे जिंकून घेतले आहे समजून घ्यावं तो परमार्थाची साधना करू शकतो. सांसारिक आकर्षण निघून गेल्याशिवाय परमार्थाची रुची लागत नाही. व्यवहारामध्ये एखाद्याला जर ते त्याच्या पोटामध्ये आम वाढला, पित्त वाढलं असेल आपण म्हणतो, तर त्याला ते अन्न पचत नाही. खरं तर अन्न न पचणं हा अन्नाचा दोष नाही, खाणाऱ्याचा दोष आहे. कारण प्रत्येक अन्नाचा पचण्याचा वेळ ठरलेला आहे, आपण त्याला वेळच देत नाही. साधारणपणे 12 तासापर्यंत कोणतंही अन्न पचत असतं. काही अन्न 4 तासात, 6 तासात,
काही 8 तासात पचत असतात आणि साधारणपणे सगळे अन्न 12 तासाचा आपला प्रवास पूर्ण करतात, म्हणजे अगदी मुखापासून तर शेवटच्या अवस्थेपर्यंत. पण आपल्याला घाई आहे. मी असे बरेच लोक पाहिले आहे जे घरून निघताना जेवण करून निघतात आणि 2 तासामध्ये मित्राच्या घरी गेले आणि त्याने आग्रह केला नाश्ता घेता का, नाहीच म्हणत नाही. म्हणजे अगोदरच्या अन्नाचा कुठंतरी 2 तास प्रवास सुरू झाला आहे, तोपर्यंत दुसऱ्या अन्नाचे लगेच ते गाडी उभा केलेलीच आहे त्याने. पहिलाही प्रवास अन्नाचा व्यवस्थित होत नाही आणि मागे गेलेल्या अन्नाचाही प्रवास व्यवस्थित होत नाही. जे अन्न अर्धवट पचतं ते सडतं आणि सडलेलं अन्न मग रक्तामध्ये मिसळतं. त्याचेच परिणाम आहे बरे, ते कोलेस्टेरॉल वगैरे जे म्हणतात ना, हे त्याचे परिणाम आहे. म्हणून एक वेळाला जेवत असेल, साधकांनी नाही जेवू, साधकाला श्रम करावे लागतात, त्याने भरपूर जेवलं पाहिजे. शास्त्राचं प्रमाण आहे भरपूर जेवावं ब्रह्मचारी पुरुषाने, भरपूर. नाहीतर मग प्राण जर विकळ झाला ना, तुम्ही जेवा किंवा न जेवा, तुमचा प्राण अन्न मागणारच आहे. कारण तो प्राण अन्नावर जगतोय. तुम्ही त्याला अन्न द्या अथवा न द्या. जर अन्न दिलं तर तो अन्न पचवितो आणि जर तुम्ही त्याला अन्न नाही दिलं तर तो मग सप्त धातू खाऊन टाकतो पोटातले. म्हणून प्राण जर विकळ झाला ना, प्राण म्हणजे अग्निस्वरूप आहे एक प्रकारे, तर तो सप्त धातूला खातो. म्हणून जे माणसं उपाशी राहतात त्यांना चक्कर येते. आणि ज्या दिवशी जास्त उपाशी राहिला त्या दिवशी अभ्यास नाही करता येत, ऊर्जाच इथपर्यंत पोहोचत नाही, तर काय अभ्यास करणार आहे. म्हणून ब्रह्मचारी पुरुषाचा आहार चांगला असावा. शास्त्रात वचन असं आहे, 1 वेळा जेवत असेल तर योगी, 2 वेळा जेवत असेल तर भोगी, 3 वेळा जेवत असेल तर रोगी आणि 4 वेळा निरोगी महारोगी. असं योगी, भोगी आणि रोगी असा प्रकार आला आहे. नाहीतर एखादा मग 4 वेळा जेवतो निरोगी असा काही वेगळा अर्थ लावू नका. म्हणून 2 वेळा जेवण करावं. आणि ज्या दिवशी अन्न पचत नाही तर ते न पचलेलं अन्न वांती होते त्याची, आणि थोडासा जरी अंश राहिला ना त्याचा, तर इतर आपण जे अन्न सेवन करतो ना त्या अन्नाला तो थोडासा अंश पचवू देत नाही. म्हणजे ज्याला अजीर्ण होतं ना, करपट ढेकरं येतात बघा, इतकं खाऊच नाही. करपट ढेकरं म्हणजे अन्न न पचणं किंवा अर्धवट पचणं हे त्याचं लक्षण आहे. शरीर आपल्याला संदेश देतं. ते हल्लीच्या काळात त्याला काय सेन्सर, हल्लीच्या काळात त्याला सेन्सर शब्द आला आहे. संदेश मिळतो आहे आपल्याला आतून, शरीर सांगतं आपलं, पण आपण आग्रह काहीच मानत नाही. जर शरीरामध्ये थोडासा दोष असेल तो निघून गेला तर व्यक्ती किती प्रसन्न होतो. शरीरात दोष नसावा, इंद्रियात नसावा, मनात आणि बुद्धीत सुद्धा नसावा. जितेंद्रियांशीची घडे योग्यता आवश्यक. म्हणून साधनेसाठी हे सगळं आवश्यक आहे. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, मनोनी आपण पाते केले आत्महवन. ते प्रवीण आहे कशामध्ये, जितेंद्रियता संपादन करण्यासाठी प्रवीण निष्णात आहे. आणि ही भगवत प्राप्तीची साधनं त्याला योग म्हणतात. या योगाच्या समृद्धीने संपन्न आहे, म्हणजे श्रीमंतही आहे आणि कुशल पण आहे. व्यवहारामध्ये असं नाही घडत बरं. काही माणसं हुशार फार असतात पण गरीब असतात. व्यवहारात हा नियमच आहे. गरीब घरची मुलं दिव्यावर अभ्यास करतात आणि श्रीमंताची मुलं दिवे लावतात. म्हणजे व्यवहारात हा नियम आहे. श्रीमंत असेल तर अभ्यास नसतो आणि अभ्यास असेल तर श्रीमंती नसते. इथे हे महात्मे दोन्ही पद्धतीने संपन्न आहे. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले मनोनी. या कारणामुळे आपण म्हणजे आपल्या स्वतःचं तीही आत्महवन केले. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं अर्थात जीवात्म भावाचं, जीवबुद्धीचं त्यांनी समर्पण केलं. शास्त्रामध्ये त्याला प्रक्रिया आहे. जीवाचं परब्रह्माशी ऐक्य आहे. मग आता जीवाचं ऐक्य कसं होईल बरं? मग त्यामध्ये शास्त्रकार म्हणतात जीवपदाचे अर्थ 2 आहे. वाचार्थाचा अर्थ आहे जीव म्हणजे चिदाभास आणि लक्षार्थाचा अर्थ आहे कुटस्थ चैतन्य. तर कुटस्थ चैतन्याचं ब्रह्माशी अखंड ऐक्य आहे, त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. आणि चिदाभासाचं स्वतःचं स्वरूप खोटं ठरवून मग ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य आहे, याला बाद समानाधिकरण असं म्हणतात. उदाहरणार्थ
जो खोटा पदार्थ असतो ना, अधिष्ठान ज्ञानानंतर तो अधिष्ठान रूप होत असतो. उदाहरणार्थ, रज्जूवर आपल्याला सर्प भासला, हे उदाहरण अजिबात विसरायचं नाही. हे दररोज येईल, वर्षभर येईल, आयुष्यभर येईल. रज्जूवर सर्प भासला, खरा का खोटा? खोटा. कारण रज्जू ज्ञानानंतर तो निघून जातो. नेमका जातो कुठं? शास्त्राची प्रक्रिया आहे. अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होत असते. रज्जूचं ज्ञान झालं, रज्जूवरचा सर्प खोटा असल्यामुळे रज्जूरूप होतो. तसा चिदाभास हा खोटा असल्यामुळेच ब्रह्मस्वरूप होतो. याला बाद समानाधिकरण म्हणतात. आणि अशा रूपाने जे आपल्या जीवभावाचा ब्रह्मभावाला समर्पण करतात त्या प्रक्रियेला म्हणतात मनोनी आपण पाते केले आत्महवन. त्यांनी स्वतःचा जीवात्मभाव ब्रह्मस्वरूपाशी देऊन टाकला. यानंतर प्राणायामाची साधना करणारे योगी त्यांचा विचार पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात. काही साधक काय करतात? अपाने जुहती प्राणम प्राणे अपानम तथा अपरे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. आणि काही ठिकाणी पुढचाही अर्धा श्लोक घेतलेला आहे. अपरिनियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्यते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः अपरिनियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे अपि एते यज्ञविदाः यज्ञक्षपितकल्मषाः. तर अर्ध्या श्लोकाचा विचार नंतर केला आहे, पण 1.5 श्लोकामध्ये प्राणायामाचे प्रकार 3 सांगितले आहे. अष्टांग योगामध्ये यम नियम आसन यानंतर प्राणायाम सांगितलं आहे. बरं, प्राणायाम हे योगातलं 4थं अंग आहे. हल्ली लोक प्राणायाम करतात, पण प्राणायामाच्या अगोदरचं आसन सिद्धी नाही करत आणि आसन सिद्धीच्या अगोदर नियम आणि यमाचं पालन नाही करत. म्हणून प्राणायामाचं फळ त्यांना आरोग्य मिळेल, पण त्यानंतर समाधीपर्यंतचा असणारा प्रवास तो नाही होणार. म्हणून त्या प्राणायामाचा जय संपादन करण्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे पहिलं पाळावं लागतं. त्यानंतर शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हेही करावं लागतं. यानंतर आसन सिद्धी आहे आणि त्याच्याही नंतर पुन्हा प्राणायाम आहे. त्या प्राणायामामध्ये सुद्धा वायू आपल्या आतमध्ये घेणं याला म्हणतात पूरक. आतला वायू बाहेर सोडणं याला म्हणतात रेचक. आपण पहिल्यांदा वायू घेतला आणि आतमध्ये कोंडून ठेवला त्याला अंतरकुंभक. बाहेर आपण रेचक केला, वायू सोडला आणि बाहेरच कोंडून ठेवला त्याला बहिर्कुंभक असं म्हणतात. हे कुंभकाचे प्रकार 2 आहेत. पूरक म्हणजे पूर्ण करणं आणि रेचक म्हणजे सोडून देणं. त्यामध्ये सुद्धा असा प्रकार आहे, आपल्या मुखापासून नासिकेतून जो काही वायू बाहेर पडतो त्याला म्हणतात ती प्राणाची गती आहे. म्हणून एखादा व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा शब्द काय वापरला जातो? प्राणोत्क्रमण. अर्थात मुखातून किंवा नासिकेतून त्याचा वायू बाहेर गेला आहे. मुखातून आणि नासिकेतून बाहेर पडणं हे प्राणाची गती आहे. आणि पोटातून खाली वायू जाणं ही अपान वायूची गती आहे. एकच वायू आहे पण तो 5 ठिकाणी राहतो म्हणून त्याचे नाव आहे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. 18व्या अध्यायामध्ये हा सगळा विचार आला आहे बघा. जो सगळ्या शरीरामध्ये राहतो सर्व सांध्यांच्या संधीमध्ये त्याला म्हणतात समान. बाहेर पडतो तो एक आपल्या नाभिस्थानापासून हृदयापर्यंत वाहतो त्याला प्राण म्हणतात. हे सगळे प्रकार आले बघा तिथं. सगळे अधोरंध्राची निवाहे त्याला अपान नाव असं म्हणतात. वर जाणं येणं करतो आहे त्याला उदान असं म्हणतात. असे प्राणाचे पुन्हा 5 प्रकार. त्यामध्ये सुद्धा पुन्हा उपप्राण आहे. नाग, कुर्म, कृकर, देवदत्ता आणि धनंजय, जांभई, शिंक, ढेकर आला ते उपप्राणाचे प्रकार आहे. आणि त्यामध्ये धनंजय नावाचा जो उपप्राण आहे, व्यक्ती जर मृत झाला तर तो शरीराला फुगवितो, हे त्याचं काम आहे. हे सगळे प्राणाचे प्रकार. एकच वायू आहे
पण जेव्हा तो स्थानभेदाने राहतो तेव्हा ही सगळी त्याचे नावं बदलतात आणि त्याचे कार्य भिन्न भिन्न आहे. त्यापैकी आपला इथं पहिल्या श्लोकामध्ये अर्थ असा आहे, अपाने म्हणजे अपान वायूमध्ये, अपान वायू हाच एक अग्नी आहे. अपाने जुहती प्राणम. काही साधक अपान वायूच्या ठिकाणी प्राणाचं हवन करतात. म्हणजे काय करतात, अपान वायू आहे पोटाच्या खाली आणि त्याच्यामध्ये प्राणाचं हवन करायचं म्हणजे काय, पूरक करायचा म्हणजे वायू घ्यायचा, असं त्याचा अर्थ आहे. अपाने जुहती प्राणम. तथा अपरे त्यानंतर दुसरे, अपानम प्राणे अपानम जुहती. प्राणाच्या ठिकाणी अपानाचं हवन करतात. प्राणवायू बाहेर जाणार आहे, अपान वायू उदरामध्ये आहे, तो सोडायचा बाहेर नासिकेतून, त्याला म्हणतात रेचक. एक झाला पूरक, दुसरा झाला रेचक. यानंतर प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. प्राणायाम करण्यामध्ये जे अत्यंत परायण आहे ते प्राण आणि अपान या दोघांची गती रोधित करतात, म्हणजे कुंभक नावाचा प्राणायाम करतात. असा या श्लोकाचा एक भाव आहे. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपान प्राणी अर्पिती, एक दोहितीही निरुंधिती. ते प्राणायामी म्हणिपती पंडकुमारा. दोनच ओवे आहे. अपान अग्नीचे मुखी, अपान वायू हा एक प्रकारचा अग्नी आहे आणि त्याच्या मुखामध्ये प्राण नावाचं द्रव्य, याचं अभ्यास योगाच्याद्वारे ते हवन करतात. याचा अर्थ पूरक नावाचा प्राणायाम करतात. एक अपान, अपान नावाचा वायू तो प्राणाच्या ठिकाणी अर्पण करतात. बाहेर गती कोणाची, प्राणाची. त्या प्राणाच्या ठिकाणी अपान वायूचं हवन करायचं म्हणजे अपान वायू समर्पित करायचा, त्याला रेचक असं म्हणतात. एक अपान प्राणी अर्पिती. काही साधक दोहितीही निरुंधिती. प्राण असेल किंवा अपान असेल दोघांनाही आपल्या ताब्यात ठेवतात, कोंडून टाकतात आणि त्यांनाच प्राणायामी अशा प्रकारचं म्हटलं जातं. अर्थात ही योगाची साधना करणारे साधक आहे. त्यानंतर तिसरे आणखी सांगितले, अपरे नियताहाराः प्राणान् प्राणीषु जुह्वति. सर्वे अपि येते यज्ञविदाः यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे म्हणजे दुसरे, आहारा नियता किंवा नियत आहाराः. ज्यांनी आपले आहार नियत केले आहे, संयमित केले आहे, म्हणजे ज्यांचा आहारावर ताबा आहे. आहार म्हणजे फक्त भोजन नाही बरं. ज्या ज्या इंद्रियांचा जो जो विषय असेल त्या त्या इंद्रियांच्याद्वारे तो विषय सेवन करणं, याला आहार असं म्हणतात. कानाचा आहार आहे शब्द, नेत्राचा आहार आहे रूप, त्यानंतर घ्राणेंद्रियाचा आहार गंध, रसनेंद्रियाचा रस नावाचा आणि त्वगेंद्रियाचा स्पर्श नावाचा आहार आहे. हे सगळे इंद्रियांचे आहार म्हणजे विषय आहे आणि हे ज्या साधकाने आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. नियताहाराः म्हणजे आहार नियत असल्याशिवाय प्राणायामातली गती होऊ शकत नाही. ते काय करतात, प्राणान् प्राणीषु जुह्वति. पाठीमागे दोन प्रकार आले. काही प्राणामध्ये अपान वायूचं हवन करतात, तर काही अपान वायूच्या ठिकाणी प्राणाचं हवन करतात. पण हा तिसरा प्रकार आहे. ते काय करतात, प्राण आणि अपान या दोघांची पण गती रोधित करतात. प्राणाच्या ठिकाणी प्राणांचाच लय करतात, म्हणजे प्राणामध्ये प्राणांचं समर्पण करतात. थोडक्यामध्ये जो जो साधक ज्या ज्या वायूवर विजय संपादन करेल तो इतर असणाऱ्या वायूंचं त्यामध्ये हवन करतो. असं एका वाक्यामध्ये. जर एखादा प्राणामध्ये तयार असेल तर तो अपान यांचं हवन करेल. अपानाच्या ठिकाणी ज्याची श्रद्धा असेल तो प्राणाचं हवन करेल. काही जण प्राणाच्या ठिकाणी प्राणाचं हवन करतात, असं आचार्यांचं मत आहे. जो जो ज्या ज्या वायूवर विजय संपादन करेल तो इतर असणारे जे काही वायूचे भेद आहे ते सगळे विलीन करून घेतो, असा त्याचा अर्थ आहे. सर्वे अपि येते. येते म्हणजे हे सर्वजण. यज्ञविदाः कुठपासून, दैवमेवा परे यज्ञम या 25व्या श्लोकापासून तर 29 आणि 30व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत
आतापर्यंत सांगितलेले सगळे साधक श्रेयप्राप्तीची साधना करतात, त्या साधनाला यज्ञ म्हणतात आणि हे यज्ञाला जाणतात म्हणून त्यांना यज्ञविदाह असं नाव आलं आहे. आणि या यज्ञांच्या द्वारे ज्यांनी आपल्या मनातले कल्मश दोष धुवून टाकलेले आहे, नष्ट केलेले आहे, म्हणून त्यांना म्हणतात यज्ञक्षपित कल्मषाः. ज्यांनी यज्ञाच्या द्वारे आपल्या सगळ्या अंतकरणाचे मल स्वच्छ केले आहे, पावित्र्य संपादन केले आहे, म्हणून त्याला यज्ञविदः असं म्हटलं जातं. यावर आता ज्ञानोबांचं स्पष्टीकरण आहे. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे जनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. इथपर्यंत या ओव्यांचा सगळा संबंध आहे, 2 ओव्यांचा. आणि पुढच्याही सगळ्या ओव्या या एका विषयाचं प्रतिपादन करणाऱ्याच आहे. आपण पहिल्यांदा 2 ओव्यांचा अर्थ करू, मग पुढच्या ओव्यांचा अर्थ पाहू. एक वज्रयोग कर्मे, क्रमे म्हणजे क्रमाक्रमाने, आणि वज्रयोग. आता वज्रयोग कशाला म्हणतात त्याचे पण 2 अर्थ केले. एक हठयोगाचा विचार आहे आणि 6व्या अध्यायामध्ये एक वज्रासन आलेलं आहे. त्या वज्रासनाचा विचार आपलं संपूर्ण शरीर आहे ना, गोदस्थानामध्ये आणि जननेंद्रिय यांच्या ठिकाणी शिवलेलं आहे. तिथं 4च बोटं जागा आहे आणि त्यातली पुन्हा 1.5 बोटं जागा सोडून मध्यंतरी 1 अंगुळ जागा, त्यामध्ये टाचेच्या माध्यमातून जे आसन लावलं जातं त्याला वज्रासन असं म्हणतात. 6व्या अध्यायामध्ये हा विचार येतो आहे. आणि त्या वज्रासनालाच मूळबंध म्हणतात. तो मूळबंधाच्या माध्यमातून अपानवायूची गतिरोधन करतो. नंतर जालंधर बंधातून कंठ दाबून ठेवला की पुन्हा प्राणवायूची गतिरोधित करतो. नाभिस्थानावर ओढियाना बंध देतो. याला 3 बंध म्हणतात, मूळबंध, जालंधर बंध आणि ओढियाना बंध. मग प्राणवायू किंवा सगळ्या प्रकारचा वायू मूळबंध कोंडाला, तो कोंडला जातो, क्षुब्ध होतो आणि मग तो कुंडलिनी नावाची शक्ती त्याला धक्का देतो जागृत करण्यासाठी. म्हणून ते आसन वज्रासन त्याला म्हणतात किंवा त्याला मूळबंध म्हणतात. तर त्या वज्रासनाच्या माध्यमातून सर्वाहार संयमे, सर्व प्रकारचे विषय किंवा हेच आहार आहे आणि त्या सगळ्यांना नियमित करतो. ते योगाची साधना करण्याच्या अगोदर त्या साधकाकडून काही गोष्टी करून घेतात. बरं, असं म्हणतात की त्याला फक्त लोणीच खायला देतात, त्याच्या उदराची शुद्धी करतात. किती शुद्धी करायची, त्याची शुद्धी करत असताना असं म्हणतात, फक्त ऐकून ठेवा. ते मी पण अशी एक प्रक्रिया ऐकली आहे, आपण अनुष्ठान नाही केलेली, प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल नाही, ऐकलेली आहे. शरीराची शुद्धी इतक्या मर्यादेपर्यंत होते, इतक्या मर्यादेपर्यंत आपण तोंडातून जे पाणी पितो ते पाणी जेवढं शुद्ध आहे तेवढंच जर ते शुद्ध पाणी आपल्या गुदद्वारातून जर आलं तर आपलं शरीर शुद्ध झालं. एरवी आपण पक्वान्न खातोय, ज्ञानोबांची ओवी, नाना सुद्रव्य गोमटी, चांगल्या प्रकारे आपण द्रव्य पदार्थ खातो, पण शरीराचा संपर्क झाला की त्याचा मल होतो. याचा अर्थ शरीराचं एवढं अशुद्धीकरण आहे की चांगल्या प्रकारचा आहार याच्या संगती आला की त्याचा मल होतो. पण योगाची साधना करणाऱ्या साधकाला अगोदर ते लोणीच खायला देतात किंवा 2-3 दिवस आपणही ताकावर राहिलो तर आपली शरीराची शुद्धी होते. ते आपण बटाटा खातो, त्याची साल पोटामध्ये चिटकून बसते. टोमॅटोच्या वरती साल असते बघा, ती पण चिटकून बसते. मिरचीच्या वरती सुद्धा एक साल असते की नाही? अहो, हे सांगण्यासाठी लय पाहावं लागते बारीक. ते आतड्यामध्ये जाऊन बसतं आणि ते निघत नाही, ते कुठंतरी चिटकून बसतं बघा. आणि ते काढण्यासाठी मग हे सगळे प्रकार करावे लागतात. आपल्या हाताला कणिक लागते ना, ते पाण्याने निघत नाही, तेल लावलं की ती निघते. तसं स्निग्ध जर पान केलं आपण म्हणजे ते तूप प्राशन करावं होतं पंचकर्मामध्ये. त्या तुपामध्ये अनेक प्रकार असतात. ते तूप जर प्राशन केलं तर मग आतडी शुद्ध होऊन जातात. कशाकरता सांगितलं हे? योगाची साधना करण्यासाठी शरीर अगोदर शुद्ध करावं लागतं. त्याच्यात बरेच प्रकार आहेत, ते लोणी खाणं वगैरे. शरीराची शुद्धी झाली की मग पुन्हा सगळे प्रकार. वज्रयोग कर्मे सर्वाहार संयमे, सगळ्या आहाराचा संयमन करून
प्राणी प्राणसंभ्रमे हवन करती, प्राणाच्याच ठिकाणी प्राणाचं ते हवन करतात. ज्ञानोबारांचा एक भाव आहे बरं यातला. हे आतापर्यंत सांगितलेले हे सगळे साधना यज्ञ आहे आणि यज्ञाचे अनुष्ठान करणारे हे सगळे याज्ञिक आहे. पण हे याज्ञिक परमार्थातले आहे म्हणून या सगळ्यांना अपेक्षा स्वर्गाची नाही, प्रसिद्धीची नाही. ऐसे मोक्ष काम सकळ, या सगळ्यांना मोक्षाची कामना आहे. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ, जेही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. मोक्षाची कामना अंतकरणात असते त्याला मुमुक्षू म्हणतात आणि हे सगळे मुमुक्षू आहे. मग काहींना साक्षात मोक्ष मिळेल, काहींना परंपरेनं मिळेल. समस्त हे यजनशीळ, यज्ञ करण्याचा यांचा शील म्हणजे स्वभाव आहे, म्हणजे साधना करणं हा यांचा स्वभाव झालेला आहे. ज्यांनी यज्ञद्वारा यज्ञांच्याद्वारे मनोमळ क्षाळन केले, आपल्या मनामध्ये असणारे मल, पाप करण्याची वासना त्याला मल म्हणतात, काम क्रोधादिक विकार त्यालाही मल म्हणतात, किंवा अविद्येलाच मल असं म्हटलं आहे. आणि त्या मलाचं त्यांनी क्षालन केलं, धुवून टाकले, आपलं अंतकरण स्वच्छ केलं. जया अविद्या जात जाळीता, जे उरले निज स्वभावता, जेथ अग्नी आणि होता उरेचे ना. प्रारंभाला साधक साधना करतो ना तेव्हा तो याज्ञिक असतो. साधना करतो म्हणजे यज्ञ करतो आणि त्या यज्ञाचं काहीतरी साध्य असतं, म्हणजे त्यामध्ये त्रिपुटीचा भाग आहे. जसं की आपण म्हणतो ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. तर ही त्रिपुटी आहे. पण या त्रिपुटीचा जरी विचार आपण केला तर त्यामध्ये अधिष्ठानाची व्याप्ती सगळीकडे आहे. अधिष्ठान आहे म्हणून त्रिपुटीचा व्यवहार घडतो. म्हणजे अंतकरण उपाधी लागली चैतन्याला, ज्ञाता ज्ञाव येतं किंवा प्रमाता. ज्ञाता घेऊ आपण सध्याला. अंतकरणाची उपाधी लागली की ज्ञाता, अंतकरणाच्या वृत्तीचा उपाधी लागला चैतन्याला की ज्ञान, आणि विषयाची उपाधी लागली की त्याला ज्ञेय म्हणतात. ज्ञेय भाव, विषयाची उपाधी, वृत्तीचा उपाधी, अंतकरणाचा उपाधी बाजूला काढला तर फक्त अधिष्ठान चैतन्य शिल्लक राहतं. आणि अधिष्ठान चैतन्याला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान. स्वरूपभूत ज्ञान अखंड आहे, व्यापक आहे आणि ते उरतं, शिल्लक राहतं. पण ते केव्हा? अविद्या जात जाळीता, संपूर्ण अविद्येचा समूह जाळला गेला असता जे उरले निज स्वभावता. जे म्हणजे काय? जे स्वरूपभूत ज्ञान, ज्यालाच ब्रह्म असं म्हणतात, जे निज स्वभावता. स्वभावतः म्हणजे निसर्गतः किंवा सहज स्थितीनं स्वरूपाने, आपल्या स्वरूपाने ते शिल्लक राहतं, उरतं, त्याला देव म्हणतात. गुरुवरे बाबा एक व्याख्या सांगत असतात, दिसतो तो देव नाही, कळतो तोही देव नाही, उरतो तो देव आहे. दिसतो तो देव म्हणला तर मग नेत्रेंद्रियाचा विषय होईल. कळतो तो देव म्हणला की वृत्तीज्ञानाचा विषय होईल, ज्ञेय होईल. ज्ञेय झाला की जड होईल. म्हणून तो कळतो तोही देव नाही, दिसतो तोही देव नाही, उरतो. सर्वांचा बाध झाल्यानंतर जीवभाव, जगतभाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते, त्याला म्हणतात उरणं. आता ही अध्यात्मातली व्याख्या आहे बरं. तुम्ही असं म्हणू नका की मंदिरात दिसतो तो देव नाही का, तो भाव नाही सांगायचा मला. इथं शास्त्राचा विषय चालू आहे. म्हणून उरले निज स्वभावता, जेथ अग्नी आणि होता उरेचे ना. ज्या स्वरूपज्ञानाच्या ठिकाणी यजन करणारा होता आणि ज्यामध्ये यजन करायचं असं अग्नी नावाचं अधिकरण शिल्लक राहत नाही. काय काय ते स्वरूप आहे? जेथ यजितयाचा काम पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागो ते जेथोने ओसरे क्रिया जात, विचार जेथ न रिगे, हेतो जया ते नेघे, जे द्वैत दोष संगे लिंपेचे ना. ऐसे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्माहम मंत्रे. इथपर्यंत या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. हे सगळे मोक्ष कामना करणारी याज्ञिक आहे. ज्यांनी यज्ञाच्या द्वारे आपल्या मनाच्या मळाचं क्षालन केलं, अविद्या गुरुवाक्यांच्या मुखातून अविद्यासुद्धा जाळून टाकली. मग अविद्या गेली, अविद्या कार्य केलं की फक्त स्वरूप ज्ञान शिल्लक राहतं, त्याला ब्रह्म असं म्हणतात.
स्वरूपभूत ज्ञान म्हणतात त्याला, ते शिल्लक राहील आणि ते ज्याला मिळालं तिथं यजितयाचा काम पुरे, यजन करणाऱ्याच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात. यज्ञीचे विधान सरे, यज्ञाचं विधान म्हणजे यज्ञक्रिया, त्याही संपुष्टामध्ये येतात. जेव्हा साध्य मिळतं ना तेव्हा साधनांचं प्रयोजन राहत नाही. आपण मुक्कामाला पोहोचलो आणि आपण प्रवासाकरता एखादं घोडं भाड्याने आणलेलं आहे. आता मुक्कामाला पोहोचल्यानंतर जुन्या काळात घोडे मिळायचे भाड्याने, म्हणजे या गावात शाखा आहे त्या लोकांची आणि दुसऱ्या गावात शाखा आहे, तर इथून भाड्याने घोडं घ्यायचं आणि त्या गावात पोचलं की जे भाड्याने घोडं आणलं आहे ते त्या कार्यालयात जमा करायचं आणि आपण मुक्कामाला जायचं निघून. मग आता भाड्याने आणलेलं घोडं ते चरलं का न चरलं याचा कोणी विचार करतं का? नाही. का? साध्य प्राप्त झालं की साधनांचं प्रयोजन राहत नाही. यज्ञीचे विधान सरे, मागू ते भाडियाचे घोडे, निजधा मानिता रोकडे, ते गेले की कोणीकडे हेही तो स्मरे ना, त्याची तो आठवणही ठेवत नाही. नाही म्हणे मग आठवण ठेवेल, मुक्कामाचा आनंद नाही मिळणार त्याची आठवण जर ठेवली तर. तसं साध्य मिळालं की ते साधना जे ते साधनं ते मागे संपुष्टामध्ये येतात. आणि केव्हा साध्य मिळालं, इच्छा अभाव झाला तर यजितयाचा काम, कोणता काम आहे बरं त्याचा? 50व्या मोदी शब्द आला ना, यजितयाचा काम पुरे, तो काम आला आहे 48व्या ओळीमध्ये. ऐसे मोक्ष काम, हाच त्याचा काम आहे, विषयाचा काम नाही आहे. म्हणून त्याचा यजितयाचा काम पुरे म्हणजे त्याला मोक्षाचे काम नाही आहे ना. मोक्ष मिळाला, संपली इच्छा. आता इथल्या इथंच लागतं ते. एक परीक्षेमध्ये ना परिच्छेद असतो, परिच्छेद वाचायचा आणि मग उत्तरं लिहायची असतात. किती सोपी परीक्षा आहे आपली, ज्ञानेश्वरी तेवढी सोपी आहे. कोणते काम नाही? मोक्ष काम. यजितयाचा काम पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागोते जेथोने ओसरे क्रिया जात, ज्या स्वरूपापासून सगळ्या क्रिया जात. मागोते म्हणजे माघारी, ओसरे सगळ्या मागे फिरून जातात. कारण त्या क्रिया जातांचं आता काही प्रयोजन राहत नाही, त्या माघारी फिरून जातात. जशी नौका तीराला मिळाली की आता ती मागं येत नाही. जैसी तिरी नाव न ढळे टेकली साती, तैसे जाणीव जेथ न रेगे विचार मागोता पाऊली निगे, तर्क ऐनी निगे अंगे जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, तया नाव स्वरूपभूत ज्ञान. कारण जाणीव शब्द आला तिथं वृत्ती ज्ञान आला आहे. जाणीव जेथ न रेगे म्हणजे वृत्ती ज्ञान प्रवेश नाही करत. जेथं वृत्ती ज्ञान प्रवेश नाही करत, अहम ब्रह्मास्मी ती वृत्ती ज्ञान, त्याला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान. विचार जेथ न रेगे, अरे ओवीचा अर्थ अगोदर सांगितला वाटतं. विचार, आत्मविचार, सार असार विचार, आत्मा काय अनात्मा काय, हा जो विचार आहे ना जे तो प्रवेश नाही करत. गुरुवारे बाबा एक प्रक्रिया सांगत असतात, चांगला आहे का? विचारापुढे जे टिकत नाही, विचारापुढे जे टिकत नाही त्याला माया म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. विचाराचं प्रयोजन कुठपर्यंत आहे? मायेचा विचार करेपर्यंत. जसं की दिवा आहे ना आपला, तो दिव्यासमोर अंधार टिकत नाही, पण सूर्यासमोर दिवाही टिकत नाही. तसंच आहे, विचारापुढे माया सिद्ध होत नाही आणि परब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी विचार सिद्ध होत नाही. पण केव्हा? जर ते परब्रह्म स्वयंप्रकाश रूपाने प्राप्त झालं असता. विचार जेथ न रिगे हेतू जयाते नेघे. हेतू म्हणजे काय? तर्कशास्त्र, अनुमान प्रमाण, ज्या ठिकाणी अंग घेत नाही, किंवा हेतू शब्दाचा अर्थ होतो अपेक्षा, ज्या ठिकाणी कोणती पण अपेक्षा शिल्लक राहत नाही, असं काय आहे? जे सर्व नामाने सांगायचे ते पुढे येणार आहे. जे द्वैत दोष संगे लेंपेचे ना, द्वैताचा दोष आहे आणि ज्या संगतीनं जे अजिबात लिप्त होत नाही. द्वैत म्हणजे काय? दुजेपणा. द्वैत म्हणजे भेद. भेदही पुन्हा अनेक प्रकारचा आहे. जीवेश्वराचा, जीवाजीवाचा, जीवजडाचा, जडाजडाचा आणि जड ईश्वराचा, हा सगळा भेद याला कारण द्वैत आहे, दुजेपणा. आणि द्वैत नावाचा दोष या संघाने ते लिप्त होत नाही. असं काय आहे नेमकं? ज्ञानोबारांची पद्धती आहे
ज्या स्वरूपाला आतापर्यंत 2-4 ओव्यामध्ये प्रतिपादन केलं, असं काय आहे? ऐसे अनादि सिद्ध चौखट, असं अनादि उत्पत्तीरहित आणि सिद्ध म्हणजे काय? स्वतःसिद्ध, ज्याच्या अस्तित्वासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रमाणांची गरज नाही, त्याला म्हणतात सिद्ध. सिद्ध शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे बघा, महाराज तुम्ही सिद्ध. सिद्धानाम कपिलो मुनिही, ज्यांना जन्माला आल्यानंतर ज्ञानप्राप्तीसाठी साधना करावी लागत नाही, त्यांना सिद्ध म्हणतात. हा झाला सिद्ध कोटीतला महात्मा. आणि इथे शब्द आलाय स्वरूपासाठी. स्वरूप सिद्ध आहे म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी 6 प्रकारची प्रमाणं आली आहे. आणि प्रमाणं एखाद्या वस्तूच्या सिद्धीसाठी आवश्यक असतात. पण परमात्म स्वरूप असं आहे, कोणत्याच प्रमाणाचा विषय नाही, त्याच्यामुळे सगळे प्रमाणं प्रकाशित होतात. ते प्रमाणं त्याला काय प्रकाशित करणार आहे, म्हणून तो सिद्ध आहे. आणि जी सिद्ध म्हणजे कायमची असलेली वस्तू आहे. जगताच्या उत्पत्तीपूर्वीही तेच आहे, प्रलय कालानंतरही तेच राहणार आहे. आणि जगताचा भास होतो तेव्हाही अधिष्ठान रूपाने तेच तत्व आहे, त्याला म्हणतात सिद्ध. म्हणजे ते कधी निर्माण झालं? ते निर्माणच झालं नाही, म्हणून ते अनादि सिद्ध आहे. ऐसे अनादि सिद्ध चौखट, जे ज्ञान स्वरूपभूत ज्ञान, यज्ञावशिष्ट, सगळ्या प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे सर्वात अवशिष्ट म्हणजे शिल्लक राहतं, आणि असं असणारं स्वरूपभूत ज्ञान ते सेविती, याच असणाऱ्या शेष राहिलेल्या ज्ञानाला, स्वरूपभूत ज्ञानाला ब्रह्मनिष्ठ महात्मे, ज्यांच्या अंतःकरणाची वृत्ती कायम ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर राहते, अशा असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला ते भिन्नत्वाने सेवन नाही करत. मग कोणता मंत्र वापरतात? ब्रह्म अहम, अहम ब्रह्मास्मी, या मंत्राने, काय शब्द ज्ञानोबा ब्रह्म अहम मंत्रे, ब्रह्मच मी आहे, या मंत्राने ब्रह्मस्वरूपाचं सेवन करतात. म्हणजे मी ब्रह्म आहे या ज्ञानाने ते ब्रह्मरूप होतात. तुम्ही असं म्हणाल, ओवी सांगितली, श्लोक नाही सांगितला, मागच्या ओव्याचा संबंध होता म्हणून ही ओवी पूर्ण केली. आता पुढे मला विस्तार करायची गरज पडणार नाही. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम, नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. यज्ञशिष्टामृतभुजः यान्ति ब्रह्म सनातनम, न अयम लोकः अयज्ञस्य कुतः अन्य कुरु सत्तम. हे कुरु सत्तम, कुरुश्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, यज्ञशिष्ट, सगळ्या प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे सर्वात शेवटी उरतं ते आहे ब्रह्मतत्व, आणि ते अमृत स्वरूप आहे. त्या अमृत स्वरूपाचा जे काही भोजन करतात, मीच ब्रह्म या ज्ञानाने तद्रूप होतात, त्यांना म्हणतात यज्ञशिष्टामृत भुजो. यज्ञ केल्यानंतर काय शिल्लक राहिलं? परमात्म स्वरूप. ते अमर आहे म्हणून त्याला म्हणतात अमृत. आणि त्या अमृताचं सेवन करणारे ते सुद्धा यज्ञशिष्टामृत भुजो. आता अमृत प्राशन केलं तर ते अमर होतात. हे स्वर्गातलं अमृत नाही बरं, हे ज्ञानामृत आहे. सेवन करणारे सनातन ब्रह्म यान्ति, सनातन, नित्य, शुद्ध, मुक्त स्वभावान ब्रह्मस्वरूपापर्यंत येतात. म्हणजे अर्थी यान्ति क्रियापद वापरलं आहे, गतीची अपेक्षा आहे, त्यामुळे तो सगळ्या कालातिक्रमाची अपेक्षा ठेवून ब्रह्मलोकाला जातो आणि प्रलय कालामध्ये ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. कारण जर 12 प्रकारचे यज्ञ मानले आणि या सगळ्या यज्ञांनी तो ब्रह्मस्वरूपाला गेला असतो, तर मग ज्ञानाने साक्षात मुक्त होतो, या सिद्धांताची हानी होईल ना. म्हणून तो परंपरेनं साक्षात मुक्त नाही होत. ज्ञानयज्ञ केला तर मग लगेचच्या लगेच तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल, त्याचे प्राण लोकांतराला जात नाही. पण बाकीचे जे काही योगी आहे, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याययज्ञ करणारे, ते ब्रह्मलोकाला जाऊन प्रलय कालात ब्रह्मदेवाच्या बरोबर मुक्त होतात. पण मुक्त होतात हे खरं. म्हणजे या 12 यज्ञापैकी एक यज्ञ करत नाही, त्याला काय मिळतं? त्याला काय मिळतं? अरे कशाचं काय मिळतं त्याला? अयज्ञस्य, जो अजिबात यज्ञ करत नाही त्याला अयम लोकः न अस्ति, हा सुद्धा लोक त्याला परत मिळत नाही.
तर मग अन्य कुतः दुसरा परलोक त्याला मिळेलच कसा? म्हणजे जो मनुष्य देहात आला 12 यज्ञापैकी एकही साधना करत नाही, फक्त ल्यावे खावे बरे असावे एवढंच ज्याला वाटतं त्याचा हा शेवटचा जन्म. शेवटचा म्हणजे मुक्त होण्यासाठी नाही, मनुष्य देहातला शेवटचा. आगामी तो कुठं जाईल काही सांगता येत नाही. ज्याचं इथलं चांगलं नाही आहे त्याचं दुसऱ्या लोकातलं काय चांगलं आहे. याला जोडून एक वाक्य वापरू का? जो आळंदीतच चांगला राहत नाही बाहेर काय चांगला राहणार आहे. आयम लोकः न अस्ति. जो यज्ञ करत नाही त्याला जर हाच लोक चांगला नाही मिळाला तर पारलौकिक गती त्याची काय होणार आहे. एक ओवी पाहिली ना आपण आत्ता. ऐसे अनादि सिद्ध चौखट जे स्वरूपभूत ज्ञान ब्रह्म यज्ञावशिष्ट आहे आणि त्या ज्ञानाला ते ब्रह्मनिष्ठ महात्मे मी ब्रह्मच आहे या मंत्राने सेवन करतात. ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले मनोनी ब्रह्म ते झाले अनायासे. ऐसे शेषामृते धाले. धाले म्हणजे तृप्त झाले. कशामुळे? अमृताने तृप्त झाले. पण कोणता अमृत? शेषामृते. सगळ्या प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे परब्रह्म तत्व शिल्लक राहिलं म्हणजे उरतं. सगळ्यांचा बाध होतो, सगळ्यांचा निषेध होतो, पण त्याचा बाध होत नाही म्हणून त्याला उरणं किंवा शेष म्हणतात. आणि त्या ब्रह्मस्वरूपरूप अमृताचं ज्याने सेवन केलं या अर्थाने ते प्रमाण आहे तुकोबरायांचं. तो का म्हणे शेष घेई नावडी वचन न मोडी बोलिले ते. हे ते शेष आहे. आणि हे शेष प्राशन केलं की अमर्त्य भावा आले. कारण ब्रह्म अमर आहे आणि त्या ब्रह्माला जे प्राप्त होतात ते सुद्धा अमर्त्य अमृत भावाला प्राप्त होतात. मनोनी ब्रह्म ते झाले अनायासे. कोणतेही कष्ट न करता ते ब्रह्मच होतात. कारण जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो तो वेगळा राहत नाही, ब्रह्मस्वरूपच होतो. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. घटामध्ये असणारं सूर्याचं प्रतिबिंब घट फुटला की आपल्या बिंबाशी एकरूप होतं. तसं हे ब्रह्मनिष्ठ महात्मे देह सुटला की आपल्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतात. जिवंत असतानाही ब्रह्मच असतात. म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. मग आता इथपर्यंत साधना केली. जगात आणखीन बरेच लोक आहेत ते भगवान त्यांचा विचार 2च ओव्यामध्ये सांगतात. येरा विरक्ती माळ न घालीची जया सह्य मागणीची सेवा न घडीची जे योग याग न करीतीची जन्मले साते जया ऐक धड नाही तयांचे परत्रपस शिकाई. मनोने असो ही गोष्टी पाही पंडुकुमारा. अरे अर्जुना, विरक्ती नावाची स्त्री ज्यांच्या गळ्यात माळा घालत नाही म्हणजे ज्यांचं विरक्तीबरोबर लग्न झालं नाही, सह्य मागणीची सेवा ज्यांना घडलीच नाही आणि योग याग न करतात जन्मले साते. जन्माल्यापासून ज्यांनी योग याग कधीच केला नाही असे जगात लय मोठे लोक आहे. विरक्ती नाही, कोणता यज्ञ करत नाही, सह्य मागणीची सेवा घडत नाही. भगवान म्हणतात जया ऐक धड नाही. ज्याचं इहलोकातलं जगणं धड नाही म्हणजे चांगलं नाही तयांचे परत्रपस शिकाई. त्यांचं पारलौकिक जगणं काय विचारतो. अरे अर्जुना जाऊ दे, अशा लोकांचा विचार करायला नको. म्हणून असं एक गोष्टी पाही. या सगळ्या गोष्टी असू दे राहू दे. आता मी तुला विचार सांगतो तो पाही पंडुकुमारा. आगामी विचार काही सांगायचा आहे तो पहा, तिकडे लक्ष दे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.